स्टेशन चांदी श्री विजय चव्हाण साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान माननीय सुजितदादा आंबेडकर यांनी केलेला आहे। यानंतर मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जे उभे राहिले त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया बसून घ्यावे, मागच्या लोकांना बघायला त्रास होतो। शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बेगम शेख, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि समतेचे विचार रुजवणारे सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो। तसेच इकडे उपस्थित बनतेजी, भिक्खू संघ, उपासक आणि उपासिकांना वंदन करतो आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, इकडे जमलेले माझे माता भगिनींनो, माझे बंधूंनो, मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। सर्वात प्रथम भीमशक्ती मित्र मंडळ आणि विश्वशांती महापरिनिब्बाण विहार ह्याच्या आयोजकांना आणि यांच्या कमिट्यांना सर्वात प्रथम धन्यवाद करतो की त्यांनी इकडे आम्हाला बोलवलं आणि आम्हाला या गौतम बुद्धांच्या प्रतिमेला, मूर्तीला अभिवादन करायची संधी दिली, त्याबद्दल यांचे धन्यवाद। आणि एक मोठ्या टाळ्यांचा गडगडाट या कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी होतो। मित्रांनो, आपण सर्व म्हणत आलोय आणि आपण सर्व ही गोष्ट ऐकत पण आलोय की लोक म्हणत राहतात की आपले जे विहार आहेत ते विहार चळवळीची केंद्र व्हायला पाहिजे आणि ती विहार चळवळीची केंद्र कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने होऊ शकतात हे आज इकडच्या युवकांनी आणि इकडच्या आयोजकांनी आपल्याला दाखवून दिले की एवढी मोठी सुंदर मूर्ती गौतम बुद्धांची उपस्थित करून एवढ्या मोठी गर्दी दरवर्षी ह्या आपल्या चिवरदानाच्या आणि व्यवस्थापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ही उपस्थित केली, म्हणून ह्या सर्वांसाठी एक मोठ्या टाळ्यांचा हात होऊन जातो। आज आपण ही जी गौतम बुद्धांची इकडे निब्बाण ची मूर्ती बघत आहे, मुद्रेमध्ये, निब्बाण मुद्रेमध्ये आपण जी मूर्ती बघत आहोत, ही एक अतिशय महत्वाची मूर्ती आहे आणि माझ्या मते ही अकोला जिल्ह्यामध्ये फक्त एकटीच मूर्ती आहे। आणि बँकॉक, थायलंड मध्ये ज्या प्रकारच्या आपल्याला गौतम बुद्धांच्या भव्य दिव्य मूर्ती आपल्याला बघायला मिळतात, आपण सर्वांनी टीव्ही वरती किंवा इंटरनेटवरती बघितलं असेल, त्याच प्रकारची एक मूर्ती आपण इकडे मस्तपणे आपण हे विहारामध्ये स्थापन केली आणि त्याच्यामध्ये एक सुंदर विहार उभारले आणि आपलं काम ह्याच पद्धतीने पुढे जाऊ देत अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। पण मित्रांनो, आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेऊया की आज आपण एका टप्प्यावरती पोहोचलो की आपण इकडे एका हाकेवरती एवढी मोठी गर्दी जमवू शकतो, दरवर्षी असा कार्यक्रम घेऊ शकतो, हक्काने आपल्या विहारामध्ये जमू शकतो आणि हक्काने एक दुसऱ्यांसाठी धावून मदतीसाठी उभं राहू शकतो। पण आज आपले हे जे हक्क आहेत, हे जे आपले अधिकार आहेत, आज हेच धोक्यामध्ये आले की आपण वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून घेतली पाहिजे। ज्या संविधानाने आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार दिला, ज्या संविधानाने आपल्याला एवढं भव्य बौद्ध विहार उभं करायचा अधिकार दिला, आज तेच बाबासाहेबांनी दिलेलं संविधान धोक्यामध्ये आलंय
आणि आपल्याला काही करून ह्या वेळेस लढायचंय ते बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी. आज जर आपण समजून घेतलं असेल तर आज जे इकडचे सत्ताधारी बसलेत त्यांना परत एका अर्थाने भारताचं संविधान नष्ट करून एक आधुनिक मनुस्मृती आणायची आहे, एक 21व्या शतकातला जातीवाद परत उभा करायचा आहे आणि तो त्यांना बसवायचा आहे आपल्या माथ्यावरती. आणि आपण सर्वांना जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करायचं असेल तर ते अभिवादन माझ्या मते त्यांच्या संविधानाचं वाचन करून आणि ते संविधान इकडच्या मनुवाद्यांकडनं, घुसखोऱ्यांकडनं, धारकऱ्यांकडनं वाचवूनच होणार आहे. आणि त्याच्यासाठी या लढाईमध्ये मला आपल्या सर्वांचा साथ हवाय आणि आपण ही लढाई एकत्र लढूयात आणि जिंकूयात. मित्रांनो, आज जर आपण परिस्थिती समजून घेतली तर अशी एक ताकद सत्तेमध्ये बसली आहे ज्यांना संविधान मोडीत काढायचंय, ज्यांना जाती अहिंसाचार वाढवायचा आहे, ज्यांना दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये दंगा पसरून परत सामाजिक तिढा निर्माण करून सत्तेवरती यायचंय आणि हेच द्वेषाचं राजकारण करायचंय. आणि आपण सर्वांनी समजून घेऊया की जर ह्याच वेळेस याच ठिकाणी भाजप परत सत्तेमध्ये आली तर पुढच्या वर्षी आपण हा कार्यक्रम घेऊ शकणार आहोत का नाही, इथपासून आपल्या सर्वांवरती एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि ह्यांचे काम करायचे वेगवेगळे प्रयत्न. पहिले पोलीस प्रशासन पाठवतील, नंतर गुंडे धारकरी पाठवतील आणि शेवटी आपल्या ह्या कार्यक्रमाची परवानगी घ्यायला नाकारतील. त्यानंतर आपल्या बौद्ध विहारामध्ये घुसखोरी करतील. आणि हे घुसखोरी करणारे बरेच लोक, काही लोक डायरेक्ट संघाचे येतील, काही लोक भाजपचे येतील. आणि यांनी आता काही नकली आंबेडकरवादी उभे केलेत आपल्या विहारामध्ये घुसायला आणि आपल्याला काम करायला. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो की काही नकली आंबेडकरवादी आपल्या विहारामध्ये घुसून घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत, चुकीचा अपप्रचार करतायत, आपल्या तरुणांना, आपल्या युवकांना, आपल्या महिलांना चुकीचं प्रवचन देऊन, चुकीचे बाता करून त्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतायत. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या त्यांच्या ट्रॅप मध्ये आपण फसू नका आणि ह्या त्यांच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका. मागच्याच वेळेस पातूरमध्ये एक किस्सा घडला होता की काही लोक येऊन म्हणतात आणि सरळ सरळ बौद्ध धम्माचा कार्यक्रम घेऊन म्हणतात, एक मीराताईंच्या भारतीय बौद्ध महासभेच्या विरुद्ध एक भारतीय बौद्ध महासभा उभं करून हा प्रचार करतात आणि म्हणतात की अकोला जिल्ह्याने इतके वर्ष साथ दिली बाळासाहेबांची, पण तुम्हाला काय मिळालं? आता तुम्ही खूप दिवस राजकारण केलं, आता तुम्ही तुमच्या नोकरीसाठी बघा आणि शिक्षणासाठी बघा. पण ह्या लोकांना बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेब काय म्हणतात आणि राजकीय चळवळ काय असते, आंबेडकरवादी चळवळ काय असते, हे या लोकांना घंटा कळलंच नाहीये. मित्रांनो, ही परिस्थिती आपल्या समोर. ही लोक म्हणतात की तुम्ही राजकारणाकडे नका वळू, तुम्ही नोकरीकडे बघा, शिक्षणाकडे बघा. पण मला एक गोष्ट सांगा, जर आपलं संविधान नष्ट झालं तर आपण पुढे जाऊन शिकू शकणार आहोत का? आपल्या पोराबारांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे का? जर संविधान नष्ट झालं तर आपल्याला हक्कांनी, अधिकारांनी नोकऱ्या मिळणार आहेत का? आपल्या प्रगतीचा मार्ग सुरक्षित राहणार आहे का? आपल्या विकासाचा मार्ग सुरक्षित राहणार आहे का? मग ते कसं सुरक्षित ठेवायचं? जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याला एकच मार्ग, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेत पाठवणं आणि इकडच्या मनुवाद्यांना, धारकऱ्यांना, भाजप पक्षाला उचलून सत्तेच्या बाहेर उपटणं. कारण आपण एक गोष्ट समजून घेऊयात, जर आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल, जर आपल्याला संविधानाने दिलेले आपल्याला न्याय, हक्क आणि आपले अधिकार वाचवून ठेवायचे असतील तर आपल्याला लोकसभेमध्ये, इकडच्या विधानसभेमध्ये असे प्रतिनिधी पाहिजेत की जी तुम्ही आणि आम्ही रस्त्यावरती लढाई लढतो तीच लढाई लढायला, तीच भाषा बोलणारे आंबेडकरवादी विचाराचे आमदार आणि खासदार आपल्याला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाहिजेत. म्हणजे जी लढाई आपण, तुम्ही, आम्ही एकत्र येऊन रस्त्यावरती लढतो तीच आपली लढाई हे आपल्यासाठी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि सत्तेमध्ये जाऊन आपली बाजू मांडून हे आपल्यासाठी लढत राहणार आहे.
आणि ह्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही फालतू नकली आंबेडकरवाद्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता एकत्र येऊन काम करायचं आणि काहीही केल्यास ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला सभेचा खासदार बनवून त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं. आणि हेच करत असताना आपल्याला 2-3 गोष्टी करायला लागणार आहेत आणि त्या सर्वांसाठी मला आपली साथ हवी आहे. आपण देणार आमची साथ? तर सर्वात पहिली गोष्ट अशी करायची की आपल्याला हा निर्धार करायचा आहे की तुमच्या ओळखीमधले, तुमच्या शेजारी राहणारे, तुमच्या गावात राहणारे, तुमच्या आजूबाजू राहणारे किंवा दुसऱ्या गावातले, दुसऱ्या तालुक्यातले तुमचे जितके पण सोयरे असतील, नातेवाईक असतील, तुम्हाला हे बघायचंय की ह्यांच्या सगळ्यांचं मत वंचित बहुजन आघाडी सोडून अजून कोणत्याही पक्षाला जाणार नाही. दुसऱ्या बाजूला आपले जितके पण ओळखीचे बौद्ध इतर समाजातले मंडळी असतील, बहुजन असतील, भटके विमुक्त असतील, मुसलमान असतील, या सर्वांना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आणि वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने काम करते ते कामाचा आढावा ह्या लोकांना द्यायचा आहे आणि ह्या लोकांना पण आंबेडकर वादाच्या प्रभावामध्ये घेऊन यायचंय आणि गौतम बुद्धांचा बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश या सर्व समाजापर्यंत घेऊन जायचा. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये एक ठामपणे राजकीय भूमिका घेऊन ठामपणे उभं राहायचं आणि ते उभं राहायचं तर बाबासाहेबांचं संविधान वाचवायला आणि बाबासाहेबांच्या ह्या लढाईमध्ये ती लढाई पुढे घेऊन जायला. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.